मंडळी, दुपारच्या जेवणासाठी ना अगदी साधासुद्धा बेत मी आखलेला होता. घरात पेढे शिल्लक होते, त्यापासून ना गोडाची या ठिकाणी बासुंदी तयार केलेली आहे. तसेच शेवग्याची शेंगाची पातळ भाजी तयार केलेली आहे. मौसूद या ठिकाणी चपाती आहे. तसेच भरलं वांगही तयार केलेलं आहे. त्याचबरोबर भात आहे, कारळाची चटणी आहे आणि तोंडी लावण्यासाठी पापड आहे. अगदी साधासुद्धा या ठिकाणी जेवणाचा बेत आखलेला आहे. आता चला हा बेत कसा तयार केला ते मी तुम्हाला सांगते. अवघ्या अर्ध्या तासात ही थाळी बनवून आपली तयार होते. आता ही थाळी तयार करण्यासाठी या ठिकाणी ना अर्धी वाटी मूग डाळ, 2 चमचे मसूर डाळ, 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत. तसेच या ठिकाणी वांगी 4 मी चिरून घेतलेली आहेत. थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता आहे. सर्वात प्रथम आपल्याला तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ भातामध्ये घालून घ्यायचं आणि 2 शेवग्याच्या शेंगा बारीक कट करून घेतल्या. कुकरचं टोपण लावायचं आणि 3 ते 4 शिट्ट्याच्या काढून घ्यायच्या. आता दूधही दुसऱ्या ठिकाणी मी गरम करायला ठेवलेलं. दूध चांगलं उकळलेलं आहे. 4 ते 5 मिनटं दूध आपल्याला चांगलं आटवून घ्यायचं आहे. दूध आटतंय तोपर्यंत आपण वांग्यासाठीचा मसाला तयार करून घेऊया. मसाला तयार करण्यासाठी 4 चमचे शेंगदाण्याची कूट घालायचे. शेंगदाण्याची कूट घातली की यामध्ये 2 चमचे लसूण, खोबरं, आलं, जिरे याचे वाटण तयार करून घेतलेलं सुकं वाटण आहे ते 2 चमचे यामध्ये घालून घ्यायचे आहे. तसेच यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आणि 1 चमचा या ठिकाणी गोडा मसाला घालायचा. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि थोडंसं पाणी घालून याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आणि चिरून घेतलेल्या वांग्यामध्ये हे मिश्रण आपण भरून घेणार आहोत आणि पटकन याला फोडणीही देऊन घेणार आहोत. फोडणीसाठी ना तव्यामध्ये 1 चमचा तेल ओतून घ्यायचं आणि शिल्लक राहिलेला थोडासा मसाला जो होता तो परतून घ्यायचा आणि भरलेली वांगी त्यामध्ये घालून थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून आपल्याला ही वांगी शिजवून घ्यायची आहेत. आता यामध्ये कढीपत्त्याची पानेही घालून घ्यायचे, त्यामुळे वांगी खूप छान लागतात. 3 ते 4 मिनटं झालं. दूधचं बऱ्यापैकी आटलं गेलेलं आहे. यामध्ये ना 2 ते 3 चमचे साखर घालायची आहे. साखर घेतल्यानंतर ना परत आपल्याला हे दूध 1 ते 2 मिनटं आटवून घ्यायचं आहे. आता 1 ते 2 मिनटानंतर ना साखर पूर्णपणे विरघळली गेलेली आहे. आता यामध्ये ना माझ्याजवळ 4 ते 5 पेढे होते, ते पेढे यामध्ये चुरून घालायचे आहेत आणि आणखीन 3 ते 4 मिनटं हे दूध आटवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटानंतर आपली ही बासुंदी पेढ्याची तयार होते. कणिक मळून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घेतलं. आता 8 ते 9 चपात्या बनवायच्या आहेत. त्याच्या अंदाजानुसार 2 वाटी या ठिकाणी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. कणिक मळल्यानंतर लगेच तेल लावून आपण ही कणिक 4 ते 5 मिनटं झाकून ठेवणार आहोत. पेढ्याची बासुंदी या ठिकाणी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि फ्रीजमध्ये ही बासुंदी आपण थंड करायला ठेवणार आहोत. आता या ठिकाणी वांगही आपलं शिजत आहे. कुकरही आपण शिट्ट्या बंद केलेल्या आहेत आणि थंड करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आता या ठिकाणी चपात्या लाटून घेऊया. एक छोटासा गोळा घ्यायचा, त्याची घडी घालायची आणि या ठिकाणी गोलाकार चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. चपाती तयार करताना ना गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आणि पटपट चपात्या या ठिकाणी भाजून घ्यायच्या. अगदी टम्म फुगलेल्या चपात्या तयार होतात आणि चपाती भाजल्या भाजल्या आपण ना चपातीच्या डब्यामध्ये ही चपाती ठेवायची, जेणेकरून ही चपाती दिवसभर अगदी मौसूद होते. चपाती तयार करून घेते तोपर्यंत वांग्याची भाजी शिजवून तयार झालेली आहे. बघा, छानपैकी वांग्याची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे. 9 चपात्या बनवून तयार झालेल्या आहेत. अशा पद्धतीने चपातीच्या डब्यामध्ये कापड घालून आपल्याला ही चपाती हॉटपॉटमध्ये ठेवून द्यायची आहे. आता कुकरही थंड झाला. शेवग्याची शेंग आणि डाळ चांगलीपैकी शिजली गेलेली आहे आणि खाली आपला भातही तयार झालेला आहे. आता याला फोडणी देऊन घेऊया. फोडणीसाठी पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घेतलं, अर्धा चमचा जिरे, मोहरी घालून घ्यायची. तसेच कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची. अर्धा टमाटर चिरलेला तोही यामध्ये घालायचा, चांगला परतून घ्यायचा. 2 चमचे या ठिकाणी खोबरं, लसूण, अद्रक, जिरे याची पूड तयार करून घेतलेली ते घालून घ्यायचं. चांगलं परतून घ्यायचं. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं. चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं. नंतर यामध्ये शिजवून घेतलेली डाळ आणि शेवग्याची शेंग घालायची. शेवग्याची शेंग घातल्यानंतर यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून याला 2 मिनटं उकळी काढून घ्यायची. मस्तपैकी या ठिकाणी ना शेवग्याची शेंगाची आमटी आपली तयार झाली. 10 मिनटं
फ्रीजमध्ये ही बासुंदी ठेवलेली छानपैकी घट्टसर झालेली आहे. तसेच भरलं वांगं या ठिकाणी तयार आहे. मौसूद या ठिकाणी चपात्याही तयार आहेत आणि शिजलेला भातही तयार आहे. अवघ्या अर्ध्या तासात ना ही व्हेज थाळी बनवून तयार झालेली आहे. यामध्ये जास्त मसालेदार पदार्थ मी वापरलेले नाहीत. अगदी घरचे साधेसुधे पदार्थ वापरून या ठिकाणी साधीसुधी थाळी बनवून तयार केलेली आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.